नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शालीमार नूर मोहम्मद हॉटेलचे किचन पाहून अधिकारी हादरले. तुकाराम मुंडेंची भेंडी बाजारात मोठी कारवाई. राज्यभरात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि निकृष्ट अन्नपदार्थाविरोधात धडक मोहीम राबवणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाने आता मुंबईतील 3 प्रसिद्ध हॉटेल्सवर मोठी कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल रेस्टॉरंटचे अन्न सुरक्षा परवाने रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या कारवाईत प्रसिद्ध रेस्टॉरंटचाही समावेश असल्याने या कारवाईची मोठी चर्चा सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत राज्यातील अनेक हॉटेल व रेस्टॉरंटची तपासणी केली. तपासणीत अस्वच्छता, अन्न सुरक्षा, मानके कायद्याचे उल्लंघन तसेच काही ठिकाणी मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आल्याने आस्थापनाची परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. अमरावतीतील एक हॉटेलला बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली. भेंडी बाजारातील शालीमार हॉटेलचाही परवाना रद्द करण्यात आला. सुधारणा नोटीस देऊनही पुनर्तपासणीत 25 गंभीर त्रुटी आढळल्या. तसेच भेंडी बाजारातील नूर मोहम्मदी हॉटेलचाही परवाना रद्द करण्यात आला. स्वयंपाकघरात अस्वच्छता, तेलाचे जाड थर, कीटकांचा मुक्त प्रवेश आढळला होता. कच्च्या मालाची अस्वच्छ साठवण, पुरवठादारांच्या नोंदीचा अभाव, पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या नोंदी नसल्याचे उघड झाले. उमरखाडीतील रहमान या रेस्टॉरंटचाही परवाना रद्द करण्यात आला आहे. व्यवसाय बंद करण्याची नोटीस. अन्न साठवणुकीची अपुरी व्यवस्था, गंजलेली उपकरणे आणि निकृष्ट स्वच्छता, अन्नपदार्थ व पिण्याच्या पाण्याच्या आवश्यक चाचण्यांच्या नोंदी नसल्याचे यावेळी आढळले आहे. अमरावतीतील अमरावती दरबार हॉटेलवरही FDAने कारवाई केली आहे. वैध अन्न परवान्याशिवाय व्यवसाय सुरू असल्याने तात्काळ व्यवसाय बंद करण्याची नोटीस दिली आहे.